नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी तुम्हाला सांगणार आहे एका जबरदस्त पुस्तकाची कथा, हिरण्यकश्यप। केविन मिसाल यांच्या नरसिंह त्रयी मालिकेतील दुसरं पुस्तक हे मराठी अनुवादात उपलब्ध आहे। आणि जर तुम्हाला पौराणिक कथा आणि फॅन्टसीचा थरार आवडत असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे। थोडक्यात जाणून घेऊया या कथेचा सारांश। कथा सुरू होते हिरण्यकश्यपापासून। असुरांचा राजा, जो आपल्या भावाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी स्वर्गलोकावर हमला करण्याचा कट रचतो। त्याला हवं आहे ब्रह्मास्त्र, विश्वातील सर्वात शक्तिशाली अस्त्र। पण यात एक ट्विस्ट आहे। त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद त्याच्या विरोधात उभा राहतो। प्रल्हाद हा विष्णूचा निष्ठावान भक्त आहे आणि त्याच्या भक्तीमुळे हिरण्यकश्यपाचा राग डोक्यात जातो। वडील आणि मुलगा यांच्यातील हा संघर्ष कथेला खूपच रोमांचक बनवतो। दुसरीकडे नरसिंह, विष्णूचा अवतार, प्रल्हादाला शोधण्यासाठी एका धोकादायक प्रवासाला निघतो। या प्रवासात त्याला त्याचा एक जुना मित्र भेटतो आणि ते दोघं एका विषारी सापळ्यात अडकतात। आणि मग आहे होलिका, हिरण्यकश्यपाची बहीण आणि प्रल्हादाची आत्या। ती आपल्या भावाच्या बाजूने लढते आणि स्वतःच्या सुडाची आग मनात बाळगते। ही कथा फक्त पौराणिक नाही, यात आहे जादू, युद्ध आणि सायफायचा मस्त मेळ। प्रत्येक अध्याय एका क्लिप हँगरने संपतो, ज्यामुळे तुम्ही पुस्तक हातातून खाली ठेवू शकणार नाही। तर मित्रांनो, मराठीत हे पुस्तक का वाचावं? कारण यात पौराणिक कथांना आधुनिक ट्विस्ट आहे। प्रल्हादाची भक्ती, हिरण्यकश्यपाचा राग, नरसिंहाचा शोध आणि होलिकेचा सूड, ही सगळी भावनिक आणि रोमांचक कथा तुम्हाला खिळवून ठेवेल। मराठी अनुवाद खूपच सोपा आणि आकर्षक आहे। हे पुस्तक वाचून तुम्हाला त्रयीच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता नक्कीच लागेल। मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? हिरण्यकश्यप तुम्ही वाचलंय का? खाली कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा। आणि अशा मराठी पुस्तक रिव्ह्यूसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत वाचत राहा, हसत राहा। थँक्यू, धन्यवाद।